श्रीराम जय राम जय जय राम। नियम थोडा करावा पण तो शाश्वताचा असावा। ज्या झाडाची वाढ व्हावी असे आपल्याला वाटते त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडे जास्त लक्ष पुरवितो। परंतु जे झाड वाढू नये असे वाटते किंवा ज्या झाडाचे विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडे आपण दुर्लक्ष करतो। तसे जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल त्याची जोपासना करावी। देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावे, म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल। ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना त्याला गुराढोरांनी खाऊ नये म्हणून त्याच्या भोवती कुंपण घालावे लागते, त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा। तो जितका गुप्त राहील तितका चांगला। त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दुष्ट लागते। म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत परंतु अत्यंत आवडीने करावा। झाड लावल्यावर ते किती वाढेल हे कुणी रोज उकरून पाहत नाही। त्याप्रमाणे अनुभवाच्या प्रचितीच्या मागे लागू नका, त्यामुळे प्रगती खुंटेल। हट्टी आणि व्यसनी माणसे एका दृष्टीने मला आवडतात, कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झाले। परमार्थात नियम थोडाच करावा पण तो शाश्वताचा असावा, म्हणजे जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल याबद्दलचा असावा आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा। जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यानमार्ग साधतो। हा मार्ग फार थोरांचा आहे। ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो। त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण 5 वर्षे सुद्धा जातील पण त्याच्या देहाला काही होणार नाही। आपल्यासारख्याला साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम, दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासनात उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय। या तिन्हीमुळे देहाचा विसर पडतो, म्हणून शक्यतो या 3 गोष्टींची कास धरा। मनुष्याची साहजिक प्रवृत्ती व्याप वाढविण्याकडे असते। द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरे। साधे मधमाशांचे उदाहरण घ्या, त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर तो पोळ्यात एकत्र करतात। अशा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो बरे। अशा रीतीने सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत म्हणजे एक राम पाहायला शिकावे आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःमध्येच राम पाहून प्रत्येक कृती ही रामाची समजावी। स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही। तेव्हा स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही आणि हा देहाचा विसर राममय दृष्टीने झाल्यानेच होईल। म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात रहा। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते। श्रीराम जय राम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 39 निरूपण। जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, म्हणा सज्जना राघवे वस्ती कीजे। अरे म्हणा, माझ्या विनंतीचा अनादर न करता राम स्वरूपात रममाण होऊन रहा। ते कसे व त्यामुळे काय प्राप्त होते या श्लोकात सांगितले आहे। रामचंद्र हा देवांच्या मुक्ततेसाठी घेतलेला परमेश्वराचाच अवतार आहे
आणि त्या परमेश्वराच्या गुणवर्णनाने ऋग्वेदातील 4ही वेद, व्याकरणादी 6 शास्त्रे, 18 पुराणे, उपपुराणे सर्व भारावलेली आहेत. या रामचंद्ररूपी परमेश्वराशी योग साधला असता समाधान मिळते, समाधान टिकून राहते. आपण समाधान रूप होऊन राहतो. समाधान ही अंतःकरणात अनुभवाला येणारी एक विलक्षण अवस्था आहे. योगाचे फळ म्हणून सांगितलेली समाधी आणि समाधान हे दोन्ही शब्द मुळात एकाच अर्थाचे. मन संदेहरहित होऊन जेव्हा आत्मस्वरूपाशी तादात्म्य पावते, स्थिरता, तृप्तता अनुभवते म्हणजे समाधी. जेथे शमली मनाची आधी, ते जाणावे परमसमाधी. म्हणून हे मना, तू राघवाच्या ठिकाणी स्थिर रहा, असे समर्थ वरवर सांगतात. यात अडचण कोणती येते तर मनाचा चंचलपणा. आता हे तर नंतर ते असे मनात सतत चालू असते. म्हणून सर्व संत सांगतात ते साधन, आणि सर्वात सोपे साधन जप. मनातल्या कल्पना माकडासारख्या इकडून तिकडे उड्या मारत असतात. त्यांना नित्य नेमाने वळण लावावे लागते. ही चंचलता येते ती काम, क्रोधादी विकारांमुळे. हे विकारच परमेश्वरार्पण करून टाकावे. देह आहे तो त्याची कर्मे करीत राहावेच, पण मनाने त्या कर्मांमध्ये अडकू नकोस. आपला भाव आणि आपण करतो ती कर्मे रामाला अर्पण केली तर आपोआप मनाची चंचलता नष्ट होऊन काया वाचा मनाने रामच राम म्हणजेच राघव वस्ती ही स्थिती येईल. हे एकदम होणार नाही, पण दृढ विश्वास ठेवून सतत नाम घेत रहा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. कोणतेही कर्म करण्यापूर्वी ते मनोमन सद्गुरूच्या कानावर घालावे. त्यामुळे परिणामाच्या सुखदुःखाची धार बोथट होईल. गुरुशिवाय कर्म करत राहिल्यास पदरी फळ पडत नाही. गुरु साक्षात परब्रह्म असे आपण रोज म्हणतो, पण तसे वागत नाही. तेव्हा आपला परमार्थ केवळ बोलका नसावा, कृतीचा असावा. आपले कर्म करताना सद्गुरूंनी दिलेले नाम निष्ठेने घ्यावे. ते नाम त्यांनी आपले पूर्ण पुण्यकर्म आणि आध्यात्मिक सिद्धीने सिद्ध केलेले असते. म्हणून कोणतेही कर्म करण्यापूर्वी ते मनोमन सद्गुरूच्या कानावर घालावे. त्यामुळे परिणामाच्या सुखदुःखाची धार बोथट होईल. परमार्थ मार्गावर गुरु खास भेटेलच. म्हणूनच रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागूया. व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो, तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल. नाम घेण्यात माझे अत्यंतिक हित आहे, किंबहुना मी नामाकरिता जन्माला आलो आणि तद्रूपच होऊन जाईन. इतक्या प्रज्वलित भावनेने नाम घेणे जरूर आहे. आणि मग प्रेम आले नाही ही गोष्ट शक्य नाही. प्रेम येत नाही याचा अर्थच हा की आम्ही नाम खऱ्या आस्थेने घेत नाही. ह्या सर्वांवर उपाय म्हणजे रामनाम घेण्याच्या निश्चयाने ते जसे येईल तसे घेत राहणे. तेच नाम आपल्याला एक एक पाऊल पुढे नेऊन गाठून देईल. परिस्थिती चांगली आली म्हणजे नाम घेईन असे म्हणणारा मनुष्य नाम कधीच घेत नाही. श्रीराम जय राम, जय जय राम. जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.